संघर्ष रोजचा नवा नवा परी वाटतो हवा हवा. आज हवे ते मला मिळाले आव्हानांना सहज जिंकले. रहस्य सांगू काय यातले बालाजीने रूप खुलविले. वस्त्रांची जादू विलक्षण बालाजी कलेक्शन. बालाजी कलेक्शन. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नामांकित ब्रँड्सच्या 20,000हून अधिक जेंट्स रेडीमेड गार्मेंट्सनी सदैव बहरलेलं ब्रँडेड दालन बालाजी कलेक्शन. यशस्वी पुरुषांची पहिली पसंती बालाजी कलेक्शन. राजारामपुरी 8वी गल्ली कोल्हापूर. फोन 0231 253 45 16 आणि 17. जगातील 8वं आश्चर्य अवतरले कोल्हापुरात. न भूतो न भविष्यती अशी कम्प्युटर कोर्सेसची सुवर्ण संधी आता A to Z मध्येच. मॉड्युलर शॉर्ट टर्म कोर्सेस फक्त ₹999 इतक्या अल्प फी मध्ये. C++, VB, Oracle, Core Java, Advanced Java, VB.NET, ASP.NET, C#.NET, PHP, SQL Server, InDesign, CorelDRAW, Photoshop, Flash, Dreamweaver, Tally ERP9, DTP, MS Office असे महत्त्वपूर्ण कोर्सेस आता सर्वांच्याच आवाक्यात म्हणजेच फक्त ₹999 मध्ये. हे स्वप्न नव्हे, हे सत्य आहे. 10वी 12वी पास किंवा नापास सर्वांनाच संधी हमखास. अनुभवी तज्ञ प्राध्यापक, प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, प्रशस्त क्लासरूम व कम्प्युटर लॅब. फक्त ₹999 मध्ये कम्प्युटर शिक्षणाची मुहूर्तमेढ. आपल्या स्वप्नपूर्तीसाठी आता फक्त A to Z. इच्छा तुमची, शिक्षण आमचं. A to Z स्कूल ऑफ IT अँड मॅनेजमेंट, बसंत बहार रोड, कोल्हापूर. फोन 77 74 86 1201. नमस्कार, बी न्यूज मध्ये आपलं स्वागत. सर्वप्रथम एक नजर ठळक घडामोडींवर. ई-मीटर नोंदणीसाठी रिक्षा चालकांची प्रादेशिक परिवहन कार्यालयात आजही गर्दी. शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुदतवाढीची मागणी. IGM रुग्णालय शासनाकडे हस्तांतर करण्याच्या विषयांवरून नगरपालिका सभेत प्रचंड गदारोळ. जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागण्याचा विरोधकांचा निर्णय. डॉक्टर आणि रुग्ण यांच्यामध्ये सुसंवाद महत्त्वाचा. डॉक्टर्स डे निमित्त विशेष वृत्त. आणि 11वी प्रवेशासाठी कोल्हापूर शहरातून 13,000 प्रवेश अर्ज. 12,000 विद्यार्थ्यांना 33 महाविद्यालयांमध्ये प्रवेश. सविस्तर वृत्तासह भेटूया काही क्षणातच. ओके, टॉस. यस, टॉस. इंजिनिअरिंग साठी कोणत्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं यासाठी करिअर टॉस करताय. उलट करिअर हे असं बंद्या रुपयासारखं खणखणीत करायचं तर मग धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनच्या BMATलाच ऍडमिशन घ्यायचं. धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स BMAT. इथं आहे वेल एक्सपिरियन्स्ड अँड हायली क्वालिफाईड स्टाफ, ऍडव्हान्स कम्प्युटर लॅब अँड वायफाय कॅम्पस, स्टेट ऑफ द आर्ट लायब्ररी, वेल इक्विप्ड लॅबोरेटरी, इंडस्ट्रियल ग्रेड वर्कशॉप, लोन फॅसिलिटी असिस्टन्स, टू अँड फ्रो बस सर्व्हिस,
इंडस्ट्रियल लेवल इन्फ्रास्ट्रक्चर, उज्ज्वल भविष्याची पहाट. धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स बीमॅट. NH4 विकासवाडी कागल. कॉन्टॅक्ट 02325 243 977. देशातील सर्वात मोठा उद्योग कृषी उद्योग. 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रात करिअर करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे कृषी तंत्रनिकेतन ॲग्रो पॉलिटेक्निक कळे. लवकरच स्थलांतरित होत आहे प्रशस्त भव्य आणि सुसज्ज अशा नव्या वास्तूमध्ये. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यताप्राप्त माऊली शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कृषी तंत्र विद्यालय कळे आता बनलं आहे कृषी तंत्रनिकेतन कळे. 3 वर्षाच्या महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त कृषी तंत्रज्ञान अभ्यासक्रमाचे फायदे. 12वी समकक्ष कृषी आणि संलग्न शाखेच्या पदवी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षाला थेट प्रवेश. BSc ॲग्री, हॉर्टिकल्चर, फॉरेस्ट, फिशरीज, बायोटेक्नॉलॉजी, ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट, होम सायन्स अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षाच्या प्रवेशासाठी 20% जागा राखीव. शासकीय आणि निमशासकीय संस्थांमध्ये नोकरीची संधी. तसेच स्वस्त कृषीवर आधारित उद्योगधंद्यांसाठी उपयुक्त. अनुसूचित जाती जमाती आणि मागासवर्गीयांसाठी 100% फी सवलत. इतर मागासवर्गीयांसाठी 50% फी सवलत. प्रवेशासाठी संपर्क प्राचार्य कृषी तंत्रनिकेतन कळे, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर. आता पाहूया सविस्तर वृत्त. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार 30 जूनपर्यंत रिक्षांना ई-मीटर बसवली नाहीत तर 1 जुलैपासून परिवहन विभागाच्या वतीनं कारवाई केली जाणार आहे. कोल्हापुरात विविध संस्था, संघटना, पक्ष आणि वैयक्तिक मदतीतून ई-मीटर देण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे तुर्तास परिवहन विभागाकडून रिक्षा चालकांवर कारवाई करू नये अशी मागणी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. परिवहन विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी 1 महिन्याभराची वर कमाईची रक्कम रिक्षा चालकांना दिल्यास जिल्ह्यातील सर्व रिक्षांना इलेक्ट्रॉनिक मीटर बसतील असं मत आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केलं. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार शासनानं संपूर्ण राज्यात 3 आसनी रिक्षांना इलेक्ट्रॉनिक मीटर बसवण्याची सक्ती केली आहे. या सक्तीच्या विरोधात कोल्हापुरात 9 दिवसांचं बेमुदत रिक्षा बंद आंदोलन छेडण्यात आलं. त्यानंतर काही पक्ष, संस्था आणि वैयक्तिक स्वरूपात रिक्षा मीटरसाठी निधीही गोळा करण्यात आला. 30 जूनपर्यंत ई-मीटर बसवली नाहीत तर 1 जुलैपासून परिवहन विभागामार्फत रिक्षांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला होता. सध्या विविध पक्ष, संघटना यांच्याकडून रिक्षाचालकांना मीटर वाटपाचं काम सुरू आहे. मोठ्या प्रमाणात ई-मीटर नोंदणीसाठी परिवहन कार्यालयात रिक्षाचालक येत आहेत. असं असताना थोडे दिवस कारवाई थांबवावी या मागणीचं निवेदन शिवसेनेच्या वतीनं उपपरिवहन अधिकारी अशोक शिंदे यांना सादर करण्यात आलंय. परिवहन विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी 1 महिन्याची वरकमाई रिक्षाचालकांना ई-मीटरसाठी दिल्यास शहरातील सर्व रिक्षांना ई-मीटर बसतील असं मत आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केलंय. की रिक्षांना ई-मीटर लावण्याचं काम सुरू आहे आणि त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत रिक्षा ज्या चालू आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्याचं आपण काम करू नये. अन्यथा परत एकदा रिक्षा व्यावसायिकांच्या प्रखर आपल्याला असंतोषाला सामोरं जावं लागेल. आणि खरं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनंही शहराध्यक्ष RK पवार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळानं उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि मीटर देण्याचं काम सुरू असल्यानं आणखी काही दिवस रिक्षांवरील कारवाई थांबवावी अशी मागणी केली. परिवहन अधिकाऱ्यांना भेटलेल्या शिष्टमंडळात उपमहापौर परीक्षित पन्हाळकर यांच्यासह नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचाही समावेश होता. दरम्यान आज ई-मीटरच्या नोंदणीसाठी परिवहन कार्यालयाच्या आवारात रिक्षाचालकांनी गर्दी केली होती. परमिट, धुराचं सर्टिफिकेट, लायसन्स बॅच, पासिंग, विमा आदी कागदपत्रांची पडताळणी परिवहन विभागामार्फत करण्यात येत आहे. या पडताळणीनंतरच रिक्षांना ई-मीटर बसवण्यात येणार आहेत. IGM रुग्णालय शासनाकडे वर्ग करण्याच्या विषयावरून इचलकरंजी नगरपालिकेतील सत्तारूढ आणि विरोधकात जोरदार हमरीतुमरी झाली. अखेर बहुमताच्या जोरावर सत्ताधाऱ्यांनी रुग्णालय हस्तांतर न करण्याचा ठराव मंजूर केला. दरम्यान सत्ताधारी गटाकडून प्रत्येक गोष्टीत राजकारण केलं जात असल्याचा आरोप करत शहर विकास आघाडीचे पक्षप्रतोद अजित मामा जाधव यांनी सत्ताधाऱ्यांचा निषेध केला. तसंच या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. इचलकरंजी नगरपालिकेची सर्वसाधारण सभा आज आयोजित करण्यात आली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सुप्रिया गोंदकर होत्या. प्रारंभी नगरसेवक शशांक बावस्कर यांनी अनधिकृत बांधकामाकडे लक्ष वेधलं तर शहर विकास आघाडीनं शहरातील भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाबाबत तक्रार केली. मंजूर असलेल्या शहर विकास योजनेत फेरफार करणं आणि पालिकेचं गेस्ट हाऊस DKT शिक्षण संस्थेला भाड्यानं देण्याचे दोन्ही ठराव सत्ताधाऱ्यांनी बहुमतानं मंजूर केले. नगरपालिकेचं IGM हॉस्पिटल शासनाकडे हस्तांतरित करण्याच्या विषयावर सत्ताधारी आणि विरोधकांच्यात वादळी चर्चा झाली. आरोप प्रत्यारोप आणि घोषणाबाजीनंतर
हॉस्पिटल हस्तांतरित न करण्याचा सत्ताधाऱ्यांचा ठराव बहुमतानं मंजूर झाला. इचलकरंजीतील वाहतूक व्यवस्था सुधारणासंबंधीच्या विषयावर चर्चा न होताच सभागृहानं मंजुरी दिल्यानं नगरसेविका छाया पाटील यांनी या प्रश्नावर गांभीर्यानं चर्चा करून निर्णय होणं महत्त्वाचं असल्याचं सांगितलं. दरम्यान शहर विकास आघाडीचे पक्षप्रतोद अजित मामा जाधव यांनी सत्ताधाऱ्यांकडून प्रत्येक गोष्टीत राजकारण सुरू असल्याचा आरोप करून जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचं सांगितलं. सत्तेच्या जोरावर, संख्याबळाच्या जोरावर पूर्वीचा ठराव रद्द करून नगरपालिका आयजीएम चालवण्यासाठी सक्षम अशा पद्धतीचा ठराव करून पाठवला. हे शासन आयजीएम हॉस्पिटल आपल्याकडे घ्यायला तयार आहे. आज आपण तिथं कुठल्याही सुविधा देऊ शकत नाही. हे म्हणजे डॉक्टर आपण त्या ठिकाणी देऊ शकत नाही, कुठला स्टाफ देऊ शकत नाही, औषधं गोळ्या देऊ शकत नाही. राजकारण आणून त्यासंबंधी भाषणं करायची, त्यासंबंधी वेगवेगळे दाखले द्यायचे आणि त्यासंबंधी कुठलाही प्रयत्न करायचा नाही, अशी या सत्तेतल्या लोकांची वृत्ती आहे. रुग्णांना व्याधीमुक्त करणं, दुःखितांना आनंद देणं आणि समाजाची निरपेक्ष सेवा करणं हा आदर्श डॉक्टर BC रॉय यांनी घालून दिलाय. वैद्यकीय सेवा कार्याचा मानदंड घालून देणाऱ्या डॉक्टर रॉय यांना आज अभिवादन करण्यात आलं. निमित्त होतं डॉक्टर्स डेचं. भारतीय संस्कृतीत वैद्य, डॉक्टर यांना अत्यंत मानाचं आणि आदराचं स्थान दिलं जातं. देव आपणास जीवन देतो, पण त्याचं रक्षण करायला वैद्य मदत करतो, म्हणून डॉक्टरांना देवासमान मानलं जातं. आजचा डॉक्टर डे विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. एकटी आरोग्य अधिकार अभियान, शाहू कॅन्सर रिसर्च फाउंडेशन यांच्या वतीनं बोंद्रेनगर इथल्या झोपडपट्टीत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. गोसावी महिला, मुलं आणि पुरुष यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना मोफत औषधं देण्यात आली. यावेळी आरोग्यविषयक घ्यावयाची काळजी याबाबत डॉक्टर संदीप पाटील यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी अनुराधा भोसले, डॉक्टर सूरज पवार, डॉक्टर रेश्मा पवार यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेना जिल्हा शाखेच्या वतीनं डॉक्टर डे आगळ्या वेगळ्या पद्धतीनं साजरा करण्यात आला. जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, हर्षल सुर्वे, सुजित चव्हाण यांच्यासह शिवसैनिकांनी आज छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात जाऊन डॉक्टरांना पुष्प देऊन त्यांच्याप्रती आदर व्यक्त केला. नेहमीच आंदोलनासाठी शिवसेनेचं शिष्टमंडळ डॉक्टरांना भेटत असतं, मात्र आज चक्क शिवसैनिकांनी हातात फुलं घेऊन CPR-मधील सेवाभावी डॉक्टरांच्या सत्कारासाठी उपस्थिती लावल्यानं डॉक्टरही सुखावले. वैद्यकीय अधिष्ठाता डॉक्टर MP परचंड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर LS पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शानबाग यांना तसंच OPD-मध्ये जाऊन डॉक्टरांना फुलं देऊन त्यांचा सत्कार केला. गोरगरिबांना उच्च वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी CPR-मधील डॉक्टर मागे पडणार नाहीत, असं आश्वासन डॉक्टर MP परचंड यांनी दिलं. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग अशी स्थिती जशी सैन्य दलाची असते, त्याच पद्धतीनं नागरी प्रांतात डॉक्टर्स, पोलीस, पत्रकार यांनाही नेहमी दक्ष आणि सज्ज राहावं लागतं. वैद्यकीय क्षेत्रात तर आणीबाणीची स्थिती केव्हाही उद्भवू शकते. गेल्या काही वर्षात आहार, जीवनशैली बदलली, त्यातून नवनवीन आजार वाढले. परिणामी रुग्णांच्या संख्येत वाढच होऊ लागली. अशावेळी डॉक्टरांवरील जबाबदारी वाढली आहे, कारण कोणत्याही रुग्णाचं भवितव्य डॉक्टरांच्या हाती असतं. आपलं ज्ञान, अनुभव आणि तंत्रज्ञान पणाला लावून डॉक्टर रुग्णाला जीवनदान देतात. म्हणूनच डॉक्टरांना देवदूत मानलं जातं. आजच्या डॉक्टर्स डेच्या निमित्तानं वैद्यकीय क्षेत्रातील कार्यरत मान्यवरांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारं B न्यूजचं हे विशेष वृत्त. आज 1 जुलै, डॉक्टर्स डे. खरं तर डॉक्टरांचा आणि आपला संबंध अगदी जन्मापासूनच येतो. लहानपणापासून ते अगदी म्हातारपणापर्यंत अनेक वेळेला आपल्याला डॉक्टरांचा सल्ला, मार्गदर्शन आणि उपचार याची गरज असते. आरोग्यरक्षक म्हणून काम करणारे डॉक्टर्स कधीकधी जीवदान देणारे देवदूतही बनतात. दवा आणि दुवा यातून अनेक रुग्ण बरे होतात. अशावेळी दवा देणारे डॉक्टर्स रुग्णांच्या संपूर्ण कुटुंबासाठी आधारवत ठरतात. आपल्या आरोग्याचं रक्षण करणाऱ्या डॉक्टरांविषयी आदरभाव व्यक्त करण्यासाठी दरवर्षी 1 जुलै रोजी डॉक्टर्स डे साजरा केला जातो. पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री आणि वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ डॉक्टर BC रॉय यांच्या स्मरणार्थ देशात डॉक्टर्स डे साजरा केला जातोय. या निमित्तानं शारीरिक आणि सामाजिक आरोग्य संवर्धनासाठी झटणाऱ्या डॉक्टर कम्युनिटीबद्दल किमान आदर आणि कृतज्ञता व्यक्त केलीच पाहिजे. खरं तर सार्वजनिक आरोग्य राखण्याची जबाबदारी सरकारची असते. त्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ते जिल्हा रुग्णालयापर्यंत मोठी यंत्रणाही कार्यरत असते. कोल्हापुरातील थोरला दवाखाना म्हणजेच CPR हा दवाखाना तर हजारो रुग्णांसाठी वरदायी आहे, पण अजूनही या दवाखान्याच्या अडचणी मात्र कमी होत नाहीयेत. डॉक्टर्स डे साजरा करताना शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांच्या व्यथा आणि अडचणी समजून घेण्याचं धारिष्ट्य तरी कोणी दाखवणार का, हा खरा प्रश्न आहे. जरी त्यांची चूक झाली असेल
तरी त्या पेशंटनी त्याला कळत न कळत ती माफ करायला पाहिजे, त्यांनी डॉक्टरांनी ती दुरुस्त करायला पाहिजे. त्याच्या भोवतालचे जे लोक असते नातेवाईक ते सुद्धा त्या डॉक्टरविषयी खूप अपेक्षा करतात आणि त्यांची फार अपेक्षा असते. त्यामुळे डॉक्टरांनी ती जी कर्तव्याची किंवा पारदर्शक ठेवण्याची ती जाणीव ठेवून त्यांच्या नातलगांनासुद्धा सात्वन दिलं पाहिजे. अजून दुसरं सांगतो की इथले जे काही प्रतिनिधी असेल किंवा MLA, खासदार आणि मंत्री त्यांनीसुद्धा आम्हाला सहकार्य करावं आणि आमचे जे CPR हॉस्पिटल आहे ते गरीब रुग्णाकरता आहे, गरजल्या गांजासाठी आहे. व्यक्ती तितके आजार ही संकल्पना गेल्या काही वर्षात बळावली आहे. देवी, पोलिओ, प्लेग यासारख्या रोगांचं समूळ उच्चाटन होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न झाले. पण त्याचवेळी HIV, कॅन्सरचे नवनवीन प्रकार, श्वसनाचे विकार, हृदयरोग यामध्येही दिवसेंदिवस वाढ झाली. वैद्यकीय क्षेत्रात संशोधनाला अत्यंत महत्त्व आहे. नवीन तंत्रज्ञान आणि नवी औषधं यातून अनेक जीवघेण्या आजारांशी सामना सुरू आहे. त्यासाठी अनेक डॉक्टर आपलं कौशल्य आणि अनुभव पणाला लावतात. वैद्यकीय क्षेत्रात गेली 25 वर्ष रक्तविकार तज्ज्ञ म्हणून प्रॅक्टिस करणारे डॉक्टर विजय हिराणी तसंच कर्करोग औषधोपचार संशोधक डॉक्टर प्रिया उपाध्ये यांनी याबाबत माहिती दिली आहे. आज औषध उपचार, महागडे औषध उपचार जे आहेत ते रुग्णांच्यासाठी फार खर्चिक ठरत आहेत आणि ह्यासाठी रुग्णांच्यासाठी कमीत कमी औषध उपचार पद्धती कशी विकसित केली जाईल ह्याच्याबद्दल माझे संशोधन सुरू आहे. रुग्णसेवा इथून पुढेही रुग्णसेवा व असाध्य रोगांवरती संशोधन करणे हे शेवटपर्यंत माझे ध्यास राहील. पण गेल्या 25 वर्षांमध्ये तंत्रज्ञान बरेच पुढे गेलेले आहे. पेशंटच्या निदान करण्यासाठी वेगवेगळ्या तपासण्या करण्याची गरज निर्माण झालेली आहे. CT स्कॅन, MRI, बोन मॅरो एक्झामिनेशन, वेगवेगळ्या सोनोग्राफी या सर्व प्रकारच्या तंत्रज्ञानामुळे पेशंटचे निदान करणे, अचूक निदान करणे हे लवकर आपणास शक्य झालेले आहे. याच्याही पुढे 5 ते 10 वर्षांमध्ये मोबाईल आणि अदर कॉम्प्युटरच्या क्रांतीमुळे सुद्धा डॉक्टरना त्यांच्या ऑफिसमध्ये बसून पेशंट दूरवर असताना सुद्धा त्यांना निदान करणे हे शक्य होणार आहे. महिलांचं आरोग्य हा आपल्या समाजातील आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे. विशेषतः ग्रामीण भागातील अशिक्षित अडाणी स्त्रीला आरोग्यविषयक मूलभूत माहिती किंवा सेवा सुविधा अजूनही मिळत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. महिलांच्या आरोग्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना देखील आहेत, पण त्याची प्रभावी अंमलबजावणी व्हायला हवी असं मत वंध्यत्व चिकित्सक डॉक्टर उज्ज्वला पत्की आणि स्त्री कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर रेश्मा पवार यांनी व्यक्त केलंय. आणि ह्या डॉक्टर्स डेच्या निमित्ताने मी आवर्जून असा संदेश देईन की प्रत्येक स्त्रीनं स्वतःच्या आरोग्याविषयी जास्त जागरूक राहणं गरजेचं आहे. योग्य आहार, योग्य व्यायाम, आपल्याला होणाऱ्या थोड्या बहुत तक्रारींची वेळोवेळी घेतलेली दखल, सोनोग्राफीसारख्या तपासणी, रक्तलघवी तपासणी हे योग्य वेळी करून महिलांनी आपल्यातला आजारपण नक्कीच दूर ठेवावं. आजकालच्या आधुनिक उपचार पद्धती उपलब्ध झाल्यामुळे लोकांची लाईफ एक्सपेक्टन्सी वाढलेली आहे. त्याचबरोबर आजारांचं प्रमाणसुद्धा वाढलं आहे आणि त्याबरोबर लोकांमध्ये आजारांबद्दलच्या ज्या सिम्पटम्स किंवा माहिती किंवा उपचार पद्धती आहे ह्याच्याबद्दल माहिती पण वाढलेली आहे. आणि आज डॉक्टर दिनाच्या निमित्त मी एवढंच सांगू इच्छिते की डॉक्टरांची गरज कमीत कमी भासावी ह्यासाठी प्रत्येक माणसाने एक पाऊल पुढे करावं. डॉक्टरांकडनं इतक्या उच्च अपेक्षा केल्या गेलेल्या आहेत, पण डॉक्टर देव नाही हे सुद्धा तेवढंच माणसांनी प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे की आपलीही तेवढीच त्याच्यामध्ये काहीतरी जबाबदारी आहे पेशंटच्या बरं होण्यासाठी. त्यामुळे वारंवार डॉक्टरांनी दिलेले जे काही इन्स्ट्रक्शन्स किंवा जे काही गोष्टी असतील त्याचे पालन करावे. वैद्यकीय व्यवसायाबद्दल अनेक गैरसमज आहेत. डॉक्टरी व्यवसायातील सेवाभाव कमी होऊन व्यावसायिकीकरण आलं आहे अशी ओरड अलीकडे होऊ लागली आहे. पण एक डॉक्टर बनण्यासाठी करावे लागणारे कष्ट, अभ्यास याची आपण जाणीव ठेवतो का? किंवा एखादं अद्ययावत हॉस्पिटल सुरू करायचं असेल तर जागेपासून ते अगदी अत्याधुनिक मशिनरीपर्यंत जी गुंतवणूक करावी लागते ती प्रचंड असते. अशावेळी डॉक्टरांचं अर्थकारण आपण समजूनच घेत नाही. रुग्ण म्हणून जशा आपल्या अपेक्षा असतात तशी काही कर्तव्य आणि जबाबदारीही आहे. डॉक्टरांशी संवाद ही दोन्ही बाजूनं सांभाळण्याची गोष्ट आहे. डॉक्टरांना आपण देवपण बहाल करत असलो तरी शेवटी तोही माणूसच आहे आणि त्यांच्यातला माणूस समाजानं समजून घेतला तरच सामाजिक स्वास्थ्य आणि आरोग्य चांगलं राहणार आहे.
बी न्यूजसाठी कॅमेरामन दीपक सूर्यवंशीसह रवी कुलकर्णी. भुदरगड तालुक्यातील म्हातारीचा पठार इथं 33 kV विद्युत वाहिनी आणि पवनचक्की उभारण्याला केंद्र शासनानं परवानगी दिली आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 80 हेक्टरवरील 7,000 वृक्षतोडीला परवानगी दिली आहे. मात्र प्रत्यक्षात 21,000 वृक्षांची तोड होणार असून त्याला शिवसेनेनं तीव्र विरोध केलाय. भुदरगड तालुक्यात हा प्रकल्प राबवून निसर्गाची हानी होऊ नये या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीनं वन विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मारुती विंड डेव्हलपर्स या कंपनीला भुदरगड तालुक्यात म्हातारीचा पठार इथं पवनचक्की उभारणी करण्याला शासनानं परवानगी दिली आहे. 33 kV विद्युत वाहिनी आणि रस्त्यासाठी पुष्पनगर, मुरुकटे, मानवळे, पंडखळे, बेडीव, आरळगुंडी, मेघोली, नवले आणि कारिवडे या गावानजीकची सुमारे 80 हेक्टरवरील 7,000 वृक्ष तोडण्याला परवानगी दिली आहे. मात्र प्रत्यक्षात 21,000 वृक्षांची तोड होणार आहे असा आरोप शिवसेनेनं केलाय. संभावित वृक्षतोडीमुळे भुदरगड तालुक्यातील औषधी वनस्पती नष्ट होणार असून पर्जन्याचं प्रमाण घटणार आहे. तसंच भुदरगड तालुक्याचं तापमानही वाढणार असून पवनचक्कीमुळे पावसावरही परिणाम होणार आहे. भुदरगड तालुक्यातील संबंधित गावांचा या प्रकल्पाला विरोध आहे. शिवसेनेनंही या प्रकल्पाला विरोध दर्शवला असून आतापर्यंत वेगवेगळी आंदोलनंही छेडली आहेत. भुदरगड तालुक्यातील पवनचक्कीचा प्रकल्प रद्द करावा आणि होणारी वृक्षतोड रोखावी या मागणीसाठी शिवसेनेनं कोल्हापुरातील मुख्य वनसंरक्षक कार्यालयावर मोर्चा काढला. हा प्रकल्प रद्द केला नाही तर वृक्ष तोडणाऱ्यांबरोबर शिवसेना 2 हात करेल असा इशारा विजय देवणे यांनी दिलाय. एवढंच सांगतो की 1 ते 7,000 झाडावर नंबर टाकलेले आहेत. इथून पुढे कुठल्याही प्रकारचं आंदोलन कोल्हापुरात अथवा त्या भागामध्ये घेतलं जाणार नाही. या मुंडेने त्यांच्या अधिकाऱ्यांना रोखावं. वन खात्याने कुठल्याही प्रकारचं संरक्षण देऊ नये, पोलीस खात्यानं कुठल्याही प्रकारचं संरक्षण न देता देऊ नये. आणि तसं जर पोलीस संरक्षणाचा झाडं तोडण्याचा प्रयत्न केला तर शिवसैनिक आमने सामने त्यांच्यावर हाणामारी केल्याशिवाय या प्रकारची लढाई थांबणार नाही. उत्तराखंडमध्ये मानवी हस्तक्षेपामुळे नैसर्गिक आपत्ती ओढवली. तसाच प्रकार वृक्षतोडीमुळे भुदरगड तालुक्यात होण्याची शक्यता असल्यानं हा प्रकल्प रद्द करावा अशी मागणी जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केली आहे. या आंदोलनात प्रकाश पाटील, सुरेश पाटील, संदीप पाटील, हर्षल सुर्वे, सुजित चव्हाण, सुधीर राणे आदी सहभागी झाले होते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या 10वी आणि 12वीच्या लेखी परीक्षांचं वेळापत्रक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून जाहीर करण्यात आले. त्यानुसार 12वीची लेखी परीक्षा 20 फेब्रुवारी ते 23 मार्च 2014 आणि 10वीची लेखी परीक्षा 3 ते 27 मार्च 2014 या कालावधीत घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं टर्निंग पॉईंट ठरणाऱ्या 10वी आणि 12वीच्या वार्षिक परीक्षांचं वेळापत्रक महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं जाहीर केलंय. 12वीची परीक्षा 20 फेब्रुवारी ते 29 मार्च 2014 या कालावधीत होणार आहे. विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र, गणित, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांच्या पेपरमध्ये 3 दिवसांचं अंतर असल्यानं विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेळ मिळणार आहे. 10वीची परीक्षा 3 ते 27 मार्च 2014 या कालावधीत होणार आहे. यंदाच्या शैक्षणिक सत्रातील 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासाची आणि परीक्षेची तयारी करण्यासाठी हे वेळापत्रक उपयुक्त ठरणार आहे. 11वी वर्गातील प्रवेशासाठी यंदाही केंद्रीय प्रवेश पद्धत राबवण्यात आली. त्यानुसार 21 जूनपर्यंत 13,005 अर्ज प्रवेश समितीकडे आले. त्यापैकी 12,534 विद्यार्थ्यांना 11वीसाठी कोल्हापुरातील 33 महाविद्यालयांमध्ये प्रवेश देण्यात आला आहे, अशी माहिती शिक्षण उपसंचालक फी.बी. पायमल यांनी पत्रकार परिषदेत दिली. शासनाच्या परवानगीनुसार 2009-10 सालापासून शहरातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये 11वीसाठी केंद्रीय प्रवेश पद्धत निश्चित करण्यात आली. यंदाही याच पद्धतीनं प्रवेश देण्यात आला. यासाठी एकूण 13 सदस्यांची केंद्रीय समिती तयार करण्यात आली होती. या समितीनं मार्च 2013 मध्ये 10वीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थी, त्यांचे पालक, वर्गशिक्षक या घटकांना 11वी केंद्रीय प्रवेश पद्धतीची कार्यशाळेद्वारे माहिती दिली होती. त्यानंतर शहरात 6 अर्ज वितरण केंद्र आणि 7 अर्ज स्वीकृती केंद्र उघडण्यात आली होती. त्यानुसार विज्ञान शाखेसाठी 7,317, कॉमर्समध्ये मराठी माध्यमासाठी 2,705, इंग्रजी माध्यमासाठी 1,046 तर आर्ट्स शाखेतील मराठी माध्यमासाठी 1,917, इंग्रजी माध्यमासाठी 20 अर्ज असे एकूण 13,005 अर्ज दाखल झाले होते. या अर्जांची छाननी करून कागदपत्रांची तपासणी करून 12,534 विद्यार्थ्यांना विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेश देण्यात आलाय.
ही निवड यादी www.dydekop.org या संकेतस्थळावरून जाहीर करण्यात आली आहे. तसंच सर्व महाविद्यालयांच्या सूचना फलकांवरही लावण्यात आली आहे, असं शिक्षण उपसंचालक व्ही.बी. पायमल यांनी सांगितलंय. निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी 2 ते 5 जुलै या कालावधीत मूळ कागदपत्रांसह निवड झालेल्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे. विद्यार्थ्यांच्या निवडीबाबतच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी कमला कॉलेज, कॉमर्स कॉलेज, गोखले कॉलेज इथं तक्रार निवारण केंद्र सुरू करण्यात आलंय. सोमवार 8 जुलैपासून 11वीचे सर्व वर्ग नियमित सुरू होतील, असंही पायमल यांनी सांगितलं. पत्रकार परिषदेला महावीर कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर S.B. कणसे, सहाय्यक शिक्षण संचालक S.M. गायकवाड, विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर हिंदूराव पाटील, कॉमर्स कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर S.B. पाटील, छत्रपती शाहू विद्यालयाच्या प्राचार्य श्रीमती राजश्री पाटील उपस्थित होत्या. बातमीपत्रात पुढील भागात पाहूया. शासन स्तरावर साजरा झाला कृषी दिन, पण शेतकऱ्यांना आधार आणि दिलासा देणारा खरा कृषी दिन कधी उगवणार? 200 बेवारस कुत्र्यांना विष घालून मारून मृतदेह उघड्यावर टाकणाऱ्या गांधीनगर ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांविरोधात युवा शक्तीचा तीव्र आंदोलनाचा इशारा. राजारामपूर येथील लकी बाजार जवळच्या पाण्याच्या टाकीची दुरवस्था, वेळीच लक्ष देण्याची गरज. या आणि इतर काही घडामोडींसह भेटूया बातमीपत्राच्या पुढील भागात काही क्षणातच. कौन से स्कूल की बात कर रही हो बेटा? पर काका, अरे नजदीकी स्कूल भी इन बच्चों के लिए बहुत दूर है. काकी आप ही जोर डालिए ना. यहाँ होता तो फिर भी जोर डालती, पर इतनी दूर. एक तरीका है. वाह, कैसे किया ये सब? न 2 अक्षर की ताकत को कम समझो काकी, और ना इन 2 पहियों की. TVS एक्सेल सुपर हेवी ड्यूटी, एक नई सोच. अधिकृत विक्रेते माई TVS कोल्हापूर, KR TVS कोल्हापूर, बोरगावे TVS इचलकरंजी. नव्या युगात नव्या जमान्यात आता महत्त्व आलंय स्पेशलायझेशनला. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभव असणारे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टर विलास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत कोल्हापूर किडनी केअर अँड सुपर स्पेशालिटी सेंटर, हायली इक्विप्ड डायलिसिस युनिट, ICU आणि ऑपरेशन थिएटर म्हणजे किडनी विकारानं त्रस्त रुग्णांसाठी नवसंजीवनी. रक्तदाब, मधुमेह आणि किडनी ट्रान्सप्लांट सह सर्व प्रकारच्या किडनी व्याधींवर इथं होतात अचूक उपचार सर्वोत्तम तंत्रज्ञानातून. तर डॉक्टर कौस्तुभ औरंगाबादकर यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा लाभ मिळतो मेंदू आणि मज्जातंतू विकारांच्या रुग्णांना. इथला न्यूरोलॉजी विभाग म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान आणि रुग्णांची संपूर्ण काळजी. इथला नेत्रोपचार विभाग सेवा देतो डोळ्यांच्या सर्व विकारांवर. तिरडेपणा, लहान मुलांचे डोळ्याचे विकार, फेको विथ फोल्डेबल लेन्स सह मोतीबिंदूवर उपचार होतात आय स्पेशालिस्ट डॉक्टर श्रद्धा नाईक यांच्याकडून. सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्सच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत कोल्हापूर किडनी केअर अँड सुपर स्पेशालिटी सेंटर. चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते केंद्रयुगं स्मरामि. 100 वर्ष शुद्धतेची नाती युगायुगांची. वामन हरी पेठे ज्वेलर्स, सोनेरी क्षणांचे सोबती. लक्ष्मीपते केंद्रयुगं स्मरामि. वाढत चालली महागाई, मात्र गुरुदत्तने आणली साड्यांना स्वस्ताई. गुरुदत्त साडी सेंटरने आपल्या असंख्य ग्राहक वर्गासाठी सुरू केला आहे अभूतपूर्व असा साड्यांचा भव्य सेल. अविश्वसनीय अशा फक्त ₹65 मध्ये. ₹65 पासूनच पुढच्या किमतीत खरेदी करा अनेक पॅटर्नच्या नवनवीन साड्या. ₹75 सेमी इटालियन, तसेच 6,000 रुपयांची साडी 3,000 रुपयात, 3,000 ची 1,500 आणि 1,500 ची 750 रुपयात. कांजीवरम, पैठणी, चंदेरी, कांची सिल्क, पार्टीवेअर साड्यांची, तसेच ड्रेस मटेरियल, लाछा, घागरा चोलीची नाविन्यपूर्ण मालिका निम्म्या किमतीत. आहेरासाठी व लग्न जथ्यासाठी लागणाऱ्या अनेक प्रकारच्या मनपसंत व्हरायटी योग्य किमतीत. गुरुदत्त साडी सेंटरच्या भव्य दालनातील साड्यांचा फ्रेश स्टॉक पाहण्याचा अनुभव घ्या आणि मगच खरेदी करा.
फक्त ₹65 पासून साड्या घेऊन चला 10 जुलै पासून. गुरुदत्त साडी सेंटर, गाळा नंबर 18 व 19, गुरु नानक मार्केट, गांधीनगर. आणि आता गुरुदत्त साडीची नवी ऑफर. रोज पहिल्या 35 महिला खरेदीदारांना परकर मिळेल फक्त 1 ते 35 रुपयात. महिलांची गरज, गुरुदत्तची ऑफर सरस. उज्ज्वल करिअर साठी शिक्षणाचा पाया भक्कम हवा, जो मिळतो कीर्ती क्लासेस मध्ये. IIT, JEE मेन्स आणि ऍडव्हान्स, नीट, बीट्स, VIT इत्यादी प्रवेश परीक्षांसाठी आणि 11वी 12वी PCMB साठी प्रवेश सुरू. 4 मजली प्रशस्त इमारत, हवेशीर क्लासरूम्स, कम्प्युटराइज्ड नोट्स, टेस्ट सिरीज, सुसज्ज ग्रंथालय आणि उच्च विद्या विभूषित संशोधक, अनुभवी तज्ञ प्राध्यापक डॉक्टर VK जोशी सर स्वतः सर्व विषय शिकवतात. म्हणून तर आजवर कीर्ती क्लासेसचे शेकडो विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले, उज्ज्वल करिअरचे मानकरी बनले. यावर्षी KVPI ही मानाची स्कॉलरशिप मिळवणारा आणि IIT मध्ये प्रवेश मिळवणारा ब्रह्मेश जोशी हा कोल्हापुरातील एकमेव विद्यार्थी कीर्ती क्लासचाच. असेच हजारो गुणवंत विद्यार्थी बनवण्यासाठी कटिबद्ध आहे कीर्ती क्लासेस. कारण आम्ही जाणतो, शिक्षण म्हणजे नव्हे बाजार. कीर्ती क्लास आहे ज्ञानदानाचा वसा आणि विद्यार्थ्यांचा आधार. कीर्ती क्लासेस. तुझ्यासाठी तुझ्या सासूबाईंनी खास नेकलेस आणलाय. नेकलेस मी घेत नाही. आऊ, नेकलेस मी घेते, सांगा मी येते. जीवनातील मंगल घटिकांना 52 कशी सोन्याचं झगमगतं कोंदण. घरच्या लक्ष्मीचा सुवर्ण सन्मान. सुबकता आणि सौंदर्य. अभयनारायण पोद्दार, गंगावेश, कोल्हापूर. उज्ज्वल भवितव्यासाठी नवशिक्षण पीठ अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स. ME, MBA, इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक आणि फार्मसी कोर्सेस. इथे मिळते पदवी सोबतच शिक्षणाच्या आनंदाची वॉरंटी. नामांकित तसंच आंतरराष्ट्रीय कंपनीशी संपर्क असलेला ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल, वायफाय कॅम्पस, अत्याधुनिक संगणक लॅब, सुसज्ज ग्रंथालय, प्रशस्त रीडिंग हॉल तसंच मुला-मुलींसाठी स्वतंत्र अद्ययावत हॉस्टेल, ऑनलाईन परीक्षा केंद्र याबरोबरच विद्यार्थ्यांसाठी बसची सुविधा. कार्यक्षम व्यवस्थापन आणि अनुभवी व तज्ञ प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली घडवा आपल्या पाल्याचं उज्ज्वल भवितव्य. ISO मानांकन प्राप्त अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, पुणे बेंगलोर हायवे, वाटारतर्फे वडगाव, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. फोन 023024077740. इथं लाभते अद्ययावत वैद्यकीय सुविधा. इथं मिळते प्रत्येक झडपेस नवी आशा. इथं ओळखली जाते तुमच्या हृदयाची भाषा. श्री साई कार्डियाक सेंटर, हृदय रुग्णांसाठी सेवाभावी भावनेने कार्यरत कोल्हापुरातील अद्ययावत हॉस्पिटल म्हणजेच महालक्ष्मी हृदयालय प्रायव्हेट लिमिटेड संचलित श्री साई कार्डियाक सेंटर. 25 बेड्सचे सुसज्ज ICCU व क्रिटिकल केअर युनिट, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, पेसमेकर, बलून व्हॉल्व्होटॉमी यासाठी अत्याधुनिक कॅथलॅब, बायपास सह सर्व प्रकारच्या हृदय शस्त्रक्रिया करण्यासाठी तज्ञ डॉक्टर्स व प्रशिक्षित नर्सेस यांच्यासह माफक दरात उपचार सेवा. हृदय रुग्णांसाठी वरदायी असणारे 65 बेड्सचे सुसज्ज हॉस्पिटल म्हणजे श्री साई कार्डियाक सेंटर, राजारामपुरी 6वी गल्ली, कोल्हापूर. इथं ओळखली जाते तुमच्या हृदयाची भाषा. बंगला बांधायचा असो वा जनसामान्यांचा निवारा, त्यासाठी बांधकाम हवं मजबूत आणि भक्कम मजबूतीसाठी महालक्ष्मी TMT. अत्याधुनिक तंत्रज्ञान, कामगारांचं कौशल्य आणि अभ्यासू व्यवस्थापनातून दर्जेदार स्टीलची निर्मिती. महालक्ष्मी TMT जास्त वजन पेलण्याच्या क्षमतेसह भूकंपरोधक, म्हणूनच बांधकाम व्यावसायिकात ख्याती. गुणवत्तापूर्ण स्टीलच्या जणू लवचिक वाती. महालक्ष्मी TMT ISI गुणवत्तापूर्ण, अश्युरन्स ऑफ क्वालिटी, वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स. महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला, विश्वासाची, मजबूतीला युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते.
आता आपलं उज्ज्वल करिअर आपल्या हाती. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे डॉक्टर बापूजी साळुंखे डिपार्टमेंट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाशी संलग्न असलेला हॉस्पिटॅलिटी आणि टुरिझम स्टडीज मध्ये BSc कोर्स, महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजी तसंच कुकरी, बेकरी आणि कन्फेक्शनरी यामध्ये 1 वर्ष कालावधीचा सर्टिफिकेट कोर्स, व्यक्तिशः तसंच व्यावसायिक प्रशिक्षण देणारी नामवंत संस्था, कुशल प्राध्यापक वर्ग, प्रशस्त कार्यशाळा, नामांकित शेफचं मार्गदर्शन, शिका आणि कमवा योजना, नोकरीसाठी विद्यार्थ्यांना संपूर्ण सहाय्य, शिवाय अत्यंत प्रशस्त व प्रगत कॅम्पस, खास मुलींसाठी हॉस्टेल सुविधा तसंच अत्याधुनिक किचन्स, बेकरी आणि कन्फेक्शनरीज लॅब, हाऊसकीपिंग आणि फूड अँड बेवरेज वर्कशॉप. याबरोबरच कॅम्पस इंटरव्ह्यू मार्फत विद्यार्थ्यांसाठी 5 तारांकित हॉटेल्स व क्रूज लाईनवर नोकरी प्राप्त करून देणारी हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीतील अग्रगण्य प्रशिक्षण संस्था डॉक्टर बापूजी साळुंखे डिपार्टमेंट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, 2130 ई वॉर्ड, ताराबाई पार्क, कोल्हापूर. फोन 0231 2 666 337. परिपूर्ण नवरदेव बनण्यासाठी महालक्ष्मी ॲपरल्स, राजारामपुरी, 4थी गल्ली, कोल्हापूर. घर म्हणजे नव्हेत नुसत्या 4 भिंती, तर तिथं हवी जवळीक निसर्गाशी. मन आणि शरीर प्रफुल्लित करणारा निळ्या तलावाचा सहवास, व्यायाम, योगा, खेळ यांची अत्याधुनिक साधनं आणि 100% समाधान देणारी घराची परिपूर्ण रचना. म्हणूनच आपली पावलं वळणार आहेत रंकाळा तलावाशेजारी हरिओम नगर जवळ उभ्या राहणाऱ्या ब्ल्यू रिज या गृहनिर्माण प्रकल्पाकडे. कोल्हापुरात प्रथमच पोडियम पद्धतीनं पार्किंग सह सर्व सुविधा देणाऱ्या आणि आपल्या स्वप्नातील घराची संकल्पना प्रत्यक्षात साकारणाऱ्या ब्ल्यू रिज मधील फ्लॅटसाठी मिळेल राष्ट्रीयकृत बँकेकडून अर्थसहाय्य. ऑफिस संपर्क स्पार्कल बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड, 250B/35A, यशवंत पार्क, नागाळा पार्क, राजहंस प्रिंटिंग प्रेस जवळ, कोल्हापूर. साइट संपर्क ब्ल्यू रिज प्रोजेक्ट, रिव्हिजनल सर्वे नंबर 1104, प्लॉट नंबर 4, हरिओम नगर, अंबाई टँक जवळ, कोल्हापूर. विना पावडर दूध, शाहू दूध सर्वत्र उपलब्ध. जब दिल चाहे चाय, HP चाय, जब दिल चाहे चाय, HP चाय. कुछ खास हो जाए, जब दिल चाहे चाय. खास बात, खास सुगंध, खास बात, खास उमंग, जब दिल चाहे चाय, HP चाय. जब दिल चाहे चाय. जब दिल चाहे चाय, जब दिल चाहे चाय. HP चाय, वाकई कुछ खास चाय.
समारंभ, उत्सव अशा निरनिराळ्या कार्यक्रमात तुमच्या व्यक्तिमत्वाला आणखी झळाळी देतात स्वस्तिक ज्वेलर्स. मनमोहक 1 आणि 2 ग्रॅम मधील अप्रतिम डिझाईन्सचं अनोखं शोरूम स्वस्तिक ज्वेलर्स. पारंपरिक आणि फॅशनेबल 1 आणि 2 ग्रॅमच्या ज्वेलरीसाठी सुप्रसिद्ध असणारे स्वस्तिक ज्वेलर्स तुमच्या सोनेरी स्वप्नांना पूर्ण करतात तुमच्या बजेटमध्ये. याशिवाय इथं चोख सोन्या चांदीचे दागिने ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतात. तुमच्या राशीप्रमाणे नवग्रहाचे खडे आणि अँटिक वस्तू देखील इथं उपलब्ध आहेत. कैलासवासी बाबूराव केरबा जाधव यांच्या सराफी पिढ्यांची 75 वर्षांची सुवर्ण परंपरा स्वस्तिक ज्वेलर्स. 286 डी वॉर्ड कसबा गेट गंगावेश कोल्हापूर. फोन 2549317 आणि 9420301317. Exhibitions, sports event, political event, corporate event, stage shows, product launching. Events are not just events, it's an investment. And we help prosper your investment. Creative, a leading event management company in South Maharashtra. Contact number 0231 265 0907 and 9921 662266. Our website www.creativesindia.com. अत्याधुनिक उपकरणांद्वारे हृदयरोगाचं पूर्वनिदान करून त्यासाठी अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी तसेच हृदयाला असलेलं छिद्र आता विनाछेद शस्त्रक्रियेनं बंद करण्याची किमया साधली आहे डॉक्टर आडनाईक यांनी. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सुरू झालंय स्वस्तिक हॉस्पिटल. अतिरक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, बालकांचे जन्मजात हृदयविकार यावर कुशल आणि आधुनिक उपचार. अत्याधुनिक उपकरणांनी आणि तज्ञांनी सुसज्ज ICU. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवलेले तज्ञ डॉक्टर अर्जुन आडनाईक यांचं प्रमुख मार्गदर्शन. रुग्णवाहिका, पॅथॉलॉजी, डिजिटल एक्स-रे, पेसमेकर, TMT, होल्टर अशा सुविधांनी सुसज्ज हॉस्पिटल म्हणजे स्वस्तिक हॉस्पिटल. म्हणूनच तर नवतंत्रज्ञान आणि माणुसकी जपत हृदयावर राज्य करणारे डॉक्टर आडनाईक यांचं स्वस्तिक हॉस्पिटल म्हणजे रुग्णांना नवसंजीवनी. स्वस्तिक हॉस्पिटल, ताराराणी चौक, साई दर्शन हॉटेल मागे, कोल्हापूर. फोन 2535373. बातमीपत्रात पुन्हा आपलं स्वागत. आता नजर टाकूया राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील काही विशेष घडामोडींवर. नैसर्गिक आपत्तीच्या मुकाबल्यासाठी उत्तराखंड सरकार असमर्थ, उत्तराखंड सरकार बरखास्त करा, भाजप नेत्या सुषमा स्वराज. नैसर्गिक आपत्तीचं राजकारण नको, काँग्रेस. अभिनेत्री जिया खान आत्महत्या प्रकरणी अटकेत असलेल्या सूरज पांचोलीला हायकोर्टातून जामीन. पुणे आशियाई ॲथलेटिक असोसिएशनच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष सुरेश कलमाडींचा कतारच्या अल हमाद यांच्याकडून पराभव. ज्ञानोबा तुकोबांची पालखी आज पुणे मुक्कामी. ईस्टर्न फ्रीवेला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्या, राष्ट्रवादीची मागणी. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव ईस्टर्न फ्रीवेला नको, प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया. नाशिकमध्ये इतिहास संग्रहालयाला शिवसैनिकांकडून परस्पर बाळासाहेब ठाकरेंचं नाव. वादग्रस्त विधानावरून 4 दिवसात निवडणूक आयोगाला उत्तर देईन, भाजप नेते गोपीनाथ मुंडेंचं वक्तव्य. सहकार महर्षी वसंतराव नाईक यांचं स्मारक उभारणार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची घोषणा. आता वळूया जिल्ह्यातील काही इतर घडामोडींकडे. कृषी दिनाचं औचित्य साधत सोयाबीन आणि भात पीक स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना जिल्हा परिषदेच्या वतीनं बक्षीस वितरण करण्यात आलं. गणपती पाटील, मलगोंडा टेळे, सूर्यकांत खाडे, लहू गुरव, कृष्णा पाटील आदी शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती आणि कृषी दिन असा संयुक्त कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता.
वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजयसिंह मंडलिक, उपाध्यक्ष हिंदूराव चौगले, सभापती महेश पाटील, अनिल मादनाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर दीपक म्हैसेकर, कृषी अधिकारी सुरेश मगदूम, जिल्हा कृषी अधीक्षक श्री अटोळे, रामेती संस्थेचे प्राचार्य उमेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यानंतर जिल्हा स्तरावरील भात पीक स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. मारुती पाटील, मलगोंडा टेळे, सूर्यकांत खाडे, जानबा पाटील, नाना गुरव यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं. त्यानंतर करवीर तालुकास्तरीय भात पीक स्पर्धेअंतर्गत लहू गुरव, कृष्णा पाटील, यशवंत पाटील, तर सोयाबीन पीक स्पर्धेअंतर्गत तात्यासो चौगले, तानाजी पाटील आणि दादासो पाटील यांना सन्मानित करण्यात आलं. यावेळी बसवराज मास्तोळी यांच्यासह जिल्हा परिषदेचे सदस्य आणि शेतकरी उपस्थित होते. प्रदीर्घ काळ महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त राज्यात 1 जुलै हा दिवस दरवर्षी कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. स्वर्गीय नाईक यांच्या प्रतिमेला केवळ पुष्पहार घालून अभिवादन करणं आणि त्यांच्या कार्याचा गुणगौरव करणं इतकंच शासन स्तरावर कृषी दिनाचं महत्त्व मर्यादित राहिलंय. आजचा कृषी दिन सुद्धा याला अपवाद नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांना आधार आणि दिलासा देणारा खरा कृषी दिन कधी साजरा होणार हा प्रश्न मात्र अनुत्तरितच राहिला. आजच्या कृषी दिनानिमित्त बी न्यूजचं विशेष वृत्त. भारत हा कृषीप्रधान देश आहे. देशातील 70% जनता शेतीवरच अवलंबून आहे. पण देशातला शेतकरी हा निसर्गावर अवलंबून आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, अडीअडचणी याबद्दल नेहमीच सगळेजण बोलतात, पण ठोस काम मात्र होत नाही. अशावेळी यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक यांसारख्या जाणकार नेतृत्वाची आठवण होते. शेती आणि शेतकऱ्याला चांगले दिवस येण्यासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांनी महत्त्वपूर्ण योजना राबवल्या. शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण होण्यासाठी प्रोत्साहन दिलं. शेतीच्या बांधावर जाऊन त्यांनी बळीराजाशी हितगुजही केलं. कृषी विद्यापीठ स्थापन करण्यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिलं. शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घेऊन त्यावर उपाययोजना करणारा मुख्यमंत्री म्हणून वसंतराव नाईक यांचा उल्लेख होतो. त्यांच्या जयंती दिनी म्हणजे 1 जुलै रोजी राज्यात कृषी दिन साजरा करण्यात येतो. कृषी दिन कशासाठी आणि कृषी दिनाचं एवढं विशेष काय याचा थांगपत्ता अनेक शेतकऱ्यांना आजही लागलेला नाही. शासन स्तरावर कृषी दिनाची घोषणा होते. शेती विकासाच्या वेगवेगळ्या घोषणा केल्या जातात, पण या योजना शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचल्यात का हा सुद्धा संशोधनाचा विषय ठरला आहे. त्यामुळे दरवर्षी राज्यात साजरा होणारा कृषी दिन म्हणजे एक प्रकारे शेतकऱ्याची थट्टा असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनीच व्यक्त केली आहे. कृषी दिन जो म्हणून दिवस शासनाने जाहीर केला आहे ते आमच्या सर्वसामान्य माणसाबद्दल आम्हाला त्याला काही माहितीच नाही. कृषी दिनाचं महत्त्व शेतकऱ्यांना कळावं यासाठी शासनानं यंदा शेती कार्यालयात कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्याच्या सूचना दिल्यात. याशिवाय विविध योजनेअंतर्गत सुमारे 2,000 कोटी रुपयांची तरतूद केल्याची घोषणाही केली आहे. पण काही योजनांची रक्कम कागदावरच आहे. निव्वळ घोषणा करायच्या आणि शेतकऱ्यांना विविध कारणांनी अडचणीत पकडून योजना नाकारायची हे रहाटगाडगं सुरूच आहे. काळ बदलला तशी शेतीची पद्धतही बदलली. पारंपरिक पद्धतीनं केल्या जाणाऱ्या मशागतीला आता यांत्रिकीकरणाची जोड मिळाली आहे. पण अजूनही शेतकऱ्यांचे मूलभूत प्रश्न काही संपलेले नाहीत. निसर्गाचा लहरीपणा, खतांचा बियाणांचा तुटवडा, शासनाचं करविषयक किंवा निर्यातीचं धोरण या आणि अशा अनेक समस्या वर्षानुवर्ष कायम आहेत. शेतकऱ्यांच्या उत्पादित शेतीमालाला योग्य दर मिळतच नाही हे सुद्धा एक वास्तव आहे. योग्य पद्धतीनं माहिती दिली नसल्यामुळं त्या योजनेचा लाभ घेता येत नाही आणि या अशा योजना सरकार जाहीर करतं आहे, परंतु त्याच्यावरती कोट्यावधी रुपयाचा खर्च होतो आहे. त्या खर्चाचा शेतकऱ्यापर्यंत काही उपयोग झालेला नाही. हे आधी आणि मध्येच पैसे खर्च होतात. अधिकारी लोकच फक्त यांना जबाबदार आहेत, कारण त्या योजना ज्या सरकार जाहीर करतं आहे त्या योजनेची माहिती मिळत नसल्यामुळं शेतकऱ्यांचा काही फायदा झालेला नाही. शेतकरी आपलं धान्य पिकवतो आहे, व्यापाऱ्यांच्या ह्याच्यानुसार इच्छेनुसार ते खरेदी करतात. त्यांना योग्य पद्धतीचा दर मिळत नाही आणि त्या दर न मिळाल्यामुळे ते शेती हा पूर्ण धंदा हा नफ्यात नसून तोट्यात आहे. नैसर्गिक किंवा मानवनिर्मित संकटावर उपाय म्हणून शेतीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प आणि शेतकऱ्यांच्या मालाला योग्य हमीभाव मिळावा अशी मागणी शेतकरी करतायत. खऱ्या अर्थानं हा कृषी दिन सर्वसामान्य शेतकऱ्याला माहीत सुद्धा नाही. महाराष्ट्रातल्या शासनाच्या अनेक योजना कृषी दिनाच्या यामध्ये राबवल्या जातात, पण त्या योजना फक्त कागदोपत्री नोंद झालेल्या असतात. त्या शेतकऱ्यांच्यापर्यंत पोचत नाहीत आणि मग शेतकऱ्याला उत्पादन केलेल्या मालाला हमीभाव नसल्यामुळे एका बाजूला वाढलेल्या खताच्या किमती, मोलमजुरीच्या किमती याचा जर विचार केला तर आज शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारची शेती न परवडण्यासारखी आहे.
केवळ एखादा दिन साजरा करायचा ठरवला म्हणजे जबाबदारी संपली असं होत नाही. कृषी दिन साजरा करताना राज्याच्या कृषी विभागानं आत्मचिंतन करण्याची गरज आहे. वर्षभर शेतकऱ्याला त्याच्या घामाचा मोबदला मिळतो का? हजारो कोटी रुपयांच्या योजना प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतात का? याचा प्रामाणिकपणे किमान विचार झाला तरी कृषी दिन सार्थकी लागला असं म्हणता येईल. गॅस बुकिंग करण्यासाठी आता ग्राहकांना वितरकांकडे जाण्याची गरज नाही, कारण गॅस वितरण कंपन्यांनी आता थेट बुकिंग पद्धत बंद करण्याचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी आजपासून सुरू झाली आहे. यापुढे ग्राहकांनी केवळ फोनद्वारे गॅस सिलेंडरची मागणी नोंदवणं अनिवार्य आहे. गॅस ग्राहक आतापर्यंत थेट वितरकांकडे अथवा फोनद्वारे गॅसची नोंदणी करत होते. या पद्धतीमुळे अनेकदा गॅसचा काळा बाजार आणि कृत्रिम टंचाई निर्माण केली जात होती. त्याचा ग्राहकांना त्रास सहन करावा लागत होता. हे गैरप्रकार टाळण्यासाठी तेल कंपन्यांनी थेट बुकिंग पद्धत बंद करण्याचा निर्णय घेतलाय. यासाठी ग्राहकांना IVRS नोंदणी सक्तीची केली आहे. त्यामुळे ग्राहकांना गॅस बुकिंगसाठी वितरकांकडे प्रत्यक्ष जावं लागणार नाही. या प्रणालीमध्ये ग्राहकांची मागणी थेट कंपन्यांकडे नोंदवली जाणार आहे. यासाठी भारत पेट्रोलियमच्या ग्राहकांना 94 20 45 67 89 तर हिंदुस्थान पेट्रोलियमच्या ग्राहकांना 88 88 82 34 56 या क्रमांकावर गॅस सिलेंडर नोंदणी करणं आवश्यक आहे. या क्रमांकावर फोन करताच ग्राहकाला SMS-द्वारे तर लँडलाईनवरून फोन करणाऱ्यांना फोनवरच नोंदणीचा अधिकृत नंबर दिला जाणार आहे. या नव्या पद्धतीमुळे एका ग्राहकाचा गॅस दुसऱ्या ग्राहकाला देण्याचे प्रकार बंद होणार आहेत. सध्या भारत गॅस आणि हिंदुस्थान पेट्रोलियमचे अनेक ग्राहक नव्या पद्धतीनुसार गॅसची नोंदणी करतात. काही वितरकांकडून या प्रक्रियेला प्रतिसाद मिळालेला नाहीये. त्यामुळे ही नवीन पद्धत आजपासून बंधनकारक करण्यात आली आहे. जीवनात आलेले चढउतार आणि वाट्याला आलेलं सुखदुःख सक्षमपणे झेलून आपापल्या क्षेत्रात निस्पृहपणे काम करणाऱ्या अनेक महिला समाजात आहेत. यापैकी काही महिलांचा सत्कार राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या वतीनं करण्यात आला. मान्यवर महिलांच्या हस्ते या गुणवंत महिलांना सन्मानित करण्यात आलं. राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीनं जिल्ह्यातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. ताराबाई पार्क इथल्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात संजीवनी नांगरे पाटील, इंदुमती शिंदे, विजयालक्ष्मी जाधव, शांताबाई लोहार, वैशाली लेले, ज्योती सावंत, पार्वती सुतार, विजया पाटील, गुणवंती कदम, साऊबाई गुरव, केराबाई गुरव, चंद्रप्रभा शिंदे, हिराबाई सुतार, उषाताई तापडिया या कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. कागलच्या माजी नगराध्यक्ष आशाताई माने आणि जिल्हा परिषदेच्या माजी बालकल्याण सभापती शैलजाताई गायकवाड यांच्या हस्ते या महिलांना गौरवण्यात आलं. तर यशस्विनी सामाजिक संस्थेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल अश्विनीताई माने यांचा सत्कार करण्यात आला. CPRवर अशासकीय समिती सदस्यपदी निवड झाल्याबद्दल अरुणा पाटील यांनाही सन्मानित करण्यात आलं. राष्ट्रवादी महिला आघाडीच्या कार्याबद्दल आणि उपक्रमाबद्दल महिला जिल्हाध्यक्ष संगीता खाडे यांनी सविस्तर माहिती दिली. शैलजाताई गायकवाड, आशाताई माने आदींनीही मनोगत व्यक्त केली. याप्रसंगी पक्ष चिटणीस स्नेहल मठपती, शहराध्यक्ष जहिदा मुजावर यांच्यासह पदाधिकारी आणि महिला उपस्थित होत्या. भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढल्यानं गांधीनगर ग्रामपंचायतीनं 200हून अधिक कुत्र्यांना विष घालून मारून टाकले. पण कुत्र्यांच्या मृतदेहांची योग्य विल्हेवाट न लावता ते उघड्यावर टाकल्यानं दुर्गंधी पसरली असून नागरिकांचं आरोग्य धोक्यात आले. त्यामुळे ग्रामसेवक आणि सरपंच यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी धनंजय महाडिक युवा शक्तीनं केली आहे. करवीर तालुक्यातील गांधीनगर ही एक मोठी बाजारपेठ आहे. मुळात गांधीनगरमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव आहेच, सार्वजनिक स्वच्छतेचा तर बोजवारा उडालाय. अशातच गांधीनगर ग्रामपंचायतीनं भटक्या कुत्र्यांना मारण्याची मोहीम सुरू केली आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी पेढ्यातून औषध घालून 200हून अधिक भटकी कुत्री मारण्यात आली. पण कुत्र्यांच्या मृतदेहांची योग्य विल्हेवाट न लावता हे मृतदेह खाजगी जागेत बेकायदेशीरपणे सुरू केलेल्या कचरा डेपोत आणून टाकलेत. या डेपोलगतच झोपडपट्टीसह काही अपार्टमेंट्स आहेत. या मृतदेहांची प्रचंड दुर्गंधी पसरली असून माशा, डास, मुंग्या यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी धनंजय महाडिक युवा शक्तीच्या माध्यमातून आंदोलनाचा इशारा दिलाय. मुळात कायद्यानुसार कोणत्याही प्राण्याला मारता येत नाही, पण ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्रामसेवक यांनी बिनदिक्कतपणे कुत्री मारण्याची मोहीम उघडून मृतदेहांची योग्य विल्हेवाट लावण्याचीही तसदी घेतली नाही. त्यामुळे त्यांच्यावर फौजदारी कारवाईची मागणी नीना पाटील यांनी केली आहे. ग्रामपंचायतीनं तत्काळ कचरा डेपो हलवावा, गांधीनगरात स्वच्छता मोहीम राबवावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा अध्यक्ष सचिन जोशी यांनी दिलाय. याबाबतची तक्रार गांधीनगर पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. नगर ग्रामपंचायतीने इथे कचऱ्याच्या ठिकाणी सुमारे 150 ते 200
कुत्री मारून टाकलेली आहेत आणि ती पूर्णतः उघड्यावर असून नागरी वस्तीत त्याचा दुर्गंधीयुक्त वास सुटायला लागलेला आहे आणि यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. तरी मी ग्रामपंचायतीचा इथं धनंजय महाडिक युवा शक्तीतर्फे निषेध करतो आणि ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर फौजदारी कारवाई करून त्यांच्यावर करावी एवढी मी विनंती करतो. केवळ उपचारावर समाधान न मानता डॉक्टरांनी रुग्णांशी संवाद वाढवण्यावर भर द्यावा. वैद्यकीय सेवेइतकंच समुपदेशनही महत्त्वाचं आहे असं प्रतिपादन जैन डॉक्टर फेडरेशनचे अध्यक्ष डॉक्टर भारत परमार यांनी केलं. कोल्हापुरात आयोजित डॉक्टरांच्या कार्यशाळेत ते बोलत होते. जैन डॉक्टर फेडरेशनच्या कोल्हापूर आणि सांगली शाखेच्या वतीनं कोल्हापुरात जैन समाजातील डॉक्टरांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. डॉक्टर प्रकाश संघवी, डॉक्टर शीतल पाटील यांच्या पुढाकारानं आणि डॉक्टर स्नेहल संघवी, डॉक्टर किरण दोशी, डॉक्टर अरुण शहा यांच्या संयोजनातून ही कार्यशाळा घेण्यात आली. याचं उद्घाटन शिवाजी विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉक्टर अशोकराव भोईटे, फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर TB मगदूम यांच्या प्रमुख उपस्थितीत झालं. याप्रसंगी डॉक्टर परेश शहा, डॉक्टर हिरेन शहा, डॉक्टर शांती जैन यांनी वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन केलं. याप्रसंगी बोलताना जैन डॉक्टर फेडरेशनचे अध्यक्ष डॉक्टर भारत परमार यांनी जैन धर्मातील अहिंसेचं तत्व वैद्यकीय व्यवसायाला पूरक असल्याचं सांगितलं. मानवी जीवनातील ताण कमी होऊन आरोग्य तंदुरुस्त राखण्यासाठी डॉक्टरांनी रुग्णांबरोबर संवाद वाढवावा आणि समुपदेशन करावं असंही डॉक्टर परमार यांनी सांगितलं. फाउंडेशनच्या वतीनं डॉक्टर होरा यांना वैद्यकीय संशोधनाविषयी 3 लाख रुपयांचा चेक प्रदान करण्यात आला. 25वा तास क्लिनिकल प्रॅक्टिस सर्जरी, औषधांचा वापर या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं. यावेळी डॉक्टर अजित मेहता, डॉक्टर किशोर चौगुले, डॉक्टर पद्मराज पाटील, डॉक्टर प्रियेश पाटील, डॉक्टर प्रिया शहा, डॉक्टर रमेश पोरवाल, AB होसकल्ले, किशोर चौगुले, डॉक्टर BB पाटील, राहुल चौगुले, अतुल मेहता, वैभव मुधाळे, अनिल हेरलगे, पूजा पाटील, विनय चौगुले, डॉक्टर रचना N संपतकुमार यांच्यासह अन्य डॉक्टर आणि फेडरेशनचे पदाधिकारी उपस्थित होते. इचलकरंजी इथं खंजिरे मळ्यात राहणाऱ्या महाविद्यालयीन युवतीनं ओढणीनं गळफास घेऊन आत्महत्या केली. ज्योती राम नारायण अग्रवाल असं या युवतीचं नाव आहे. इचलकरंजी इथं खंजिरे मळ्यात राम नारायण अग्रवाल मिठाईवाले आपल्या कुटुंबियांसमवेत राहतात. त्यांची मुलगी ज्योती ही आज सकाळी 10 वाजता स्नान करण्यासाठी बाथरूममध्ये गेली, मात्र ती परत बाहेर आली नाही. त्यामुळे अग्रवाल कुटुंबियांनी बाथरूमचा दरवाजा ठोठावून पाहिला, तरी प्रतिसाद मिळत नसल्यानं दरवाजा तोडला असता ज्योती हिनं ओढणीनं गळफास लावून आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालं. तिच्या आत्महत्येचं कारण समजू शकलं नाही. या घटनेची नोंद गावभाग पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल निवास पवार करत आहेत. कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी ठिकठिकाणी कॉन्क्रीटच्या पाण्याच्या टाक्या उभारण्यात आलेत. यातील काही टाक्या जुन्या झाल्या असून टाकीचा गिलावा कोसळून आतील सळ्या दिसू लागल्या आहेत. राजारामपुरीतील 9 नंबर शाळेजवळ असणाऱ्या टाकीची अवस्थाही बिकट बनली आहे. टाकीच्या पिलरचं सिमेंट निखळून पडलंय, तर जिनाही धोकादायक बनलाय. एखादी दुर्घटना होण्याअगोदर या टाकीची दुरुस्ती करावी अशी मागणी इथल्या नागरिकातून होतीये. कोल्हापूर शहराला शिंगणापूर, बालिंगा, राजाराम बंधारा आणि कळंबा तलावातून पाणी पुरवठा केला जातो. पाण्याचं वितरण सुरळीत व्हावं आणि प्रत्येक भागांना पुरेसा पाणी पुरवठा व्हावा यासाठी पाणी पुरवठा विभागाच्या वतीनं शहरात 22.5 लाख लिटर क्षमतेच्या 25 टाक्या उभारण्यात आल्या आहेत. जीवन प्राधिकरणाकडे शहराचा पाणी पुरवठा होता, त्यावेळी काही टाक्यांचं बांधकाम झालं होतं. यापैकी काही टाक्यांची डागडुजी केली नसल्यामुळं या टाक्यांचा गिलावा कोसळून सळ्या उघड्या पडू लागल्या आहेत. राजारामपुरीतील 9 नंबर शाळेच्या मागे असणारी पाणी टाकी 1987च्या सुमारास बांधण्यात आली. 22.5 लाख लिटर पाण्याची क्षमता असणाऱ्या या टाकीचा पाणी पुरवठा राजारामपुरीचा काही भाग शाहूनगर, शाहू मिल कॉलनी, उद्यमनगर, बागल चौक, यादवनगर, मातंग वसाहत या परिसरात होतो. सध्या या टाकीची अवस्था दयनीय झाली आहे. टाकीच्या छताचा गिलावा कोसळत असून सळ्या दिसत आहेत. पिलरचाही गिलावा पडू लागला असून ते कमकुवत होऊ लागले आहेत. टाकीवर जाण्यासाठी असलेला जिना कोणत्याही क्षणी कोसळेल अशी स्थिती आहे. 4 ते 5 वर्षांपूर्वी एकदा या टाकीची डागडुजी केली होती, पण पुन्हा टाकीचा गिलावा कोसळू लागल्यानं डागडुजी करण्याची गरज निर्माण झाली आहे. शिवाय टाकीवरून गेलेली पाईपलाईनही जुनी झाली असून त्याला ठिकठिकाणी गळती लागली आहे. टाकीची दुरुस्ती करायची म्हणलं तर किमान 3 ते 4 महिन्यांचा कालावधी लागतो आणि इतके दिवस पाणी पुरवठा बंद करणं शक्य नाही. त्यामुळे या टाक्यांची दुरुस्ती करण्याचा प्रश्न जटिल बनला आहे. एकतर नवीन टाकी बांधणं किंवा दुरुस्ती काढल्यानंतर पाणी पुरवठा ठप्प करणं हे 2च पर्याय महापालिकेसमोर असल्यानं टाकी दुरुस्तीचा विचार होत नाही असं जल अभियंता मनीष पवार यांचं म्हणणं आहे. पण बाह्य डागडुजी करणं शक्य असल्यानं त्यासाठी महापालिकेनं प्रयत्न करायला हवेत अशी मागणी होत आहे. बातमीपत्रात पुढील भागात पाहूया.
जिल्हा प्रशासनाच्या लोकशाही दिनात 70 तक्रार अर्ज दाखल. मुंबईच्या स्वप्नील भिसे यांच्या तबला वादनानं प्रेक्षक मंत्रमुग्ध. या आणि इतर काही घडामोडींसह भेटूया बातमीपत्राच्या अखेरच्या भागात काही क्षणातच. हे बघ, घरी गेल्यावर लगेच तयार हो. आज आपण तुझ्या इंजिनिअरिंगच्या ऍडमिशनसाठी कॉलेजात जातोय. पण पप्पा, माझ्या चॉईसेस कॉलेजमध्ये. हा सॉरी, आय वॉन्ट बेस्ट इन्स्टिट्यूट, जिथं तुझ्या करिअरला परफेक्ट शेप मिळेल. धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स बी मॅट. इथं आहे वेल एक्सपिरियन्स्ड अँड हायली क्वालिफाईड स्टाफ, ॲडव्हान्स कम्प्युटर लॅब अँड वायफाय कॅम्पस, स्टेट ऑफ द आर्ट लायब्ररी, वेल इक्विप्ड लॅबोरेटरी, इंडस्ट्रियल ग्रेड वर्कशॉप, लोन फॅसिलिटी असिस्टन्स, टू अँड फ्रो बस सर्व्हिस, इंडस्ट्रियल लेवल इन्फ्रास्ट्रक्चर. उज्ज्वल भविष्याची पहाट धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स बीमॅट. NH4 विकासवाडी कागल. कॉन्टॅक्ट 02325243977. पण पप्पा, मला बीमॅटला ऍडमिशन घ्यायचं आहे. आपल्याला तिथंच जायचं आहे. येस. पक्वानांचा महारथी हॉटेल सारथी. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एक भव्य इमारत, जणू आरसे महाल. निसर्ग सानिध्याचा आभास देणारं, कोल्हापूरच्या वैशिष्ट्यांची आणि इतिहासाची चुणूक दाखवणारी चित्रनगरी. सज्ज आहे आपल्या क्षुधा शांतीसाठी अगदी प्रसन्न मनाने. प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट, सारथी प्युअर व्हेज. पंजाबी, चायनीज, महाराष्ट्रीयन ज्युसेस आणि आईस्क्रीम्स ही. कुशल व्यवस्थापनाखाली अगत्याची आपलेपणाची सेवा. चिमुकल्यांसाठी एंटरटेनिंग गेम्स, स्वच्छ सुंदर भव्य डायनिंग व्यवस्था, पार्किंग, लिफ्ट, एसी, नॉन एसी आणि पार्सल सुविधा असणारं फॅमिली रेस्टॉरंट. सारथी प्युअर व्हेज. पक्वानांचा महारथी हॉटेल सारथी. ईगल प्राइड, पहिला मजला, मिरजकर तिकटी, मंगळवार पेठ, कोल्हापूर. मर्सिडीज बेन्झ ब्रँडची शान, तुमचा अभिमान आणि आता बचतीचं समाधान. मर्सिडीज सी क्लास आणि ई क्लास वर स्टार अजिलिटी ऑफर. 5% रक्कम आता आणि 50% 3 वर्षांनी भरा. सी क्लास वर फ्लेक्झॉनॉमिक्स ऑफर. 0% व्याज आणि हप्ता फक्त 56,444 रुपये. आजच रेसिडेन्सी क्लब मधल्या BU भंडारी शोरूमला या आणि वर्ल्ड क्लास मर्सिडीज बेन्झ तुमच्या दारात झळकू द्या. BU भंडारी. कॉन्टॅक्ट 8805067555. दिवसाचा पवित्र प्रारंभ करील कागलचा ओंकार बंब. ओंकार बंब म्हणजे कमी वेळेत कमी जळणात भरपूर पाणी. वापरण्यास सोपा, जळण घालण्यासाठी कप्पा. कोणतंही जळण वापरा. नारळाच्या झावळ्या, बागेतील शेतातील केर कचरा, शेडी, लाकूड अगदी काहीही. पाण्याचं तापमान दाखवण्यासाठी टेम्परेचर मीटरची सोय. धूर उंचीवर काढता येतो. बाथरूम शॉवरला गरम पाणी घ्या. उत्तम घडण आणि पावडर कोटिंगमुळे दीर्घायुषी. शिवाजी विद्यापीठानं प्रमाणित केलेला कागलचा ओंकार बंब. हजारो ग्राहकांचा विश्वास, समाधानी, आनंदी खास. आपणही आनंदात सहभागी होऊया. कागलचा ओंकार बंब घरी घेऊन जाऊया. ओंकार बंब, मेन रोड, कागल. फोन 243-427. The style, the look, the fashion, the image gives Venkateshwara Garments. The wide range of ready-mades for kids, women's and specially for men's. Yes, Color Plus, Aero, Wills Lifestyle, US Polo, Izod, Spiker, Mufti, Wrangler, Lee, Ruff, Benetton, CK, FCUK, Gas, Levi's असे अनेक नामवंत इंटरनॅशनल ब्रँड्स एकाच छताखाली. फॉर्मल, कॅज्युअल, प्रीमियमच्या शेकडो व्हरायटीज. सोबत अंडरगार्मेंट्स आणि एक्सेसरीज. छोट्यांसह युवतींसाठी इंडियन आणि वेस्टर्न कलेक्शनची एक्सक्लुझिव्ह रेंज. रत्नजडित शेरवानी, पगडी अशी नवरदेवाच्या परिपूर्ण खरेदीसाठीची शाही वस्त्र परंपरा. नाविन्याच्या शोधात असलेल्या हरेक व्यक्तिमत्वासाठी व्यंकटेश्वरा गारमेंट्स. राजारामपुरी, 2री गल्ली, कोल्हापूर. भविष्यात देश तसंच परदेशात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध करून देणाऱ्या नर्सिंग करिअरचं सर्वोत्तम प्रशिक्षण देणारं सावित्रीबाई फुले कॉलेज ऑफ नर्सिंग. नर्सिंगचं परिपूर्ण व्यावसायिक प्रशिक्षण देणारी आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्याशी संलग्न असणारी कोल्हापुरातील एकमेव शिक्षण संस्था. 4 वर्ष कालावधी तसंच 50 प्रवेश क्षमतेचा बेसिक BSc नर्सिंग पदवी कोर्स आणि फक्त मुलींसाठी 2 वर्ष कालावधी आणि 20 प्रवेश क्षमतेचा RNM नर्सिंग कोर्स. प्रशस्त कॅम्पस, अनुभवी तज्ञ प्राध्यापक वर्ग, मुलींचे वसतिगृह, सुसज्ज प्रयोगशाळा तसंच ग्रंथालय, सर्वोत्तम रुग्णालयात प्रशिक्षणाची सोय, बस सुविधा आणि भारत सरकारच्या विविध स्कॉलरशिपची उपलब्धता.
संस्था, ज्यांच्या अंतर्गत प्रशिक्षित अनेक विद्यार्थ्यांनी घडवलं आहे आपलं उज्ज्वल करिअर. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचं सावित्रीबाई फुले कॉलेज ऑफ नर्सिंग, ई वॉर्ड, ताराबाई पार्क, कोल्हापूर. फोन 0231266896. सोनेरी किरण, लखलखती आभूषण, सौंदर्यपूर्ण हे जगणं सर्वांना हवं हवंस. संस्कृती संपन्न करवीर नगरीमध्ये सौंदर्याची गौरव गाथा आणखी समृद्ध होणार. वात्सल्यपूर्ण वातावरणातील कोल्हापुरातील एक अनोखी शोरूम. सौंदर्याचा नवा पैलू, गोल्ड म्युझियम, सोल ऑफ द गोल्ड, राजारामपुरी, मेन रोड, कोल्हापूर. पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा कोल्हापुरातील पहिला 11 मजली प्रकल्प वंडर 11. मजबूत आलिशान घर, सुंदर आयुष्यात भर. 7व्या मजल्यापर्यंत रेडी पोझिशन, 8व्या मजल्यापासून बुकिंग सुरू. संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. फोन 94 220 43 745 268 83 03. जागतिक दर्जाची नेत्रसेवा देणारं वासन आय केअर. मोतीबिंदू शस्त्रक्रिया पॅकेजेस 6,000 पासून 60,000 पर्यंत. IQ आणि मल्टीफोकल लेन्सवर खास सूट. तसंच चष्म्यापासून कायमस्वरूपी मुक्ती मिळण्यासाठी अत्याधुनिक मशीनद्वारे अवघ्या काही मिनिटातच पूर्णतः सुरक्षित आणि वेदनारहित उपचार. यासाठी ऍडमिट होण्याचीही गरज नाही. वासन आय केअर हॉस्पिटल, स्टेशन रोड, कावळा नाका, कोल्हापूर. फोन 0231 39 89 000. कोल्हापूर बदलतंय. हां, विश्वकर्मा बिल्डर्सच्या खानविलकर पेट्रोल पंपालगत नागाळा पार्क इथल्या साईटवर येताच तुम्हीही म्हणाल, होय, कोल्हापूर बदलतंय. 2 आणि 3 BHK फ्लॅट सोबत 100 फुटी रस्ता, स्विमिंग पूल, टेनिस कोर्ट, लॉन, जॉगिंग ट्रॅक, लँडस्केप गार्डन, क्लब हाऊस, चिल्ड्रन पार्क, सारं काही विश्वकर्मा प्रेस्टीज मध्ये. 5 एकरांचा भव्य प्रकल्प अगदी कोल्हापूर शहरातच, आणि तरीही निसर्गाच्या सान्निध्यात. घर, संस्कृती आणि फ्रेश ॲटमॉस्फिअर देणारी माणसं. विश्वकर्मा बिल्डर्स, कोल्हापूर. फोन 94 220 46 580 96 73 54 50 50. शिरोली हायवे येथील टाटा मोटर्सचे अधिकृत सर्व्हिस आणि स्पेअर सेंटर देसाई मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड सदैव आपल्या वाहनाच्या तत्पर सेवेमध्ये. मेंटेनन्स किंवा अचानक उद्भवणारे कोणत्याही स्वरूपाचे तांत्रिक बिघाड दूर करणारे अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर. जाधव मोटर्स यांच्या कुशल व्यवस्थापनाखाली इथे होते टाटा मोटर्सच्या पॅसेंजर कारची योग्य निगा आणि देखभाल. रेग्युलर रिपेअर्स, ऍक्सिडेंटल रिपेअर्स, इन्शुरन्स, कॅशलेस फॅसिलिटी, व्हील अलाइनमेंट, बॅलन्सिंग आणि टाटा मोटर्सचे ओरिजिनल स्पेअर पार्ट्स. याशिवाय कंपनीची फ्री सर्व्हिस आणि वॉरंटी एकाच छताखाली. संकट समयी ब्रेकडाऊन फॅसिलिटी, ज्यामुळे वाहनधारकांच्या अमूल्य वेळेची होते बचत. म्हणूनच तुमच्या वाहनाची काळजी ही आता जाधव मोटर्सची जबाबदारी. जाधव मोटर्स, पुणे बेंगलोर रोड, शिरोली MIDC, पहिला फाटा, कोल्हापूर. फोन 0230 2460 518. घडीवर घडी खुली रेशमाची घडी, अंगभर ऋण झुण मखमाली साडी. घडीवर घडी खुली रेशमाची घडी, देखण्या रूपाची रंग वाढवते गोडी. निळ्या निळ्या नभावर चांदण्यांची खडी, झगमग उसळला लडीवर लडी. लाखामध्ये शोभणार मीच फुल झडी, घडीवर घडी खुली रेशमाची घडी. द्वारकादास श्यामकुमार, दुल्हन साडी, लेटेस्ट डिझायनर साड्या, कॅटलॉग कलेक्शन साड्या, काठा पदराच्या नवीनोत्तम साड्या, डिजिटल प्रिंट साड्या, बनारसी शालू, पैठणी यासारख्या पारंपरिक साड्या. याशिवाय ड्रेस मटेरियल आणि शूटिंग शर्टिंगची संपूर्ण रेंज. लग्न जथ्यासाठी आणि आहेराच्या साड्यांसाठी महाराष्ट्राचं वस्त्र वैभव. द्वारकादास श्यामकुमार, लक्ष्मीपुरी, लक्ष्मी रोड, कोल्हापूर. गुरुनानक मार्केट, गांधीनगर. घडीवर घडी खुले रेशमाची घडी. 38 इंचाची जीन्स जेव्हा आमच्याकडे 20 इंचाची होते तेव्हा त्यातला स्पीड शब्दात व्यक्त करता येत नाही. 20,000 किलोपेक्षाही अधिक वेट लॉसचं टार्गेट पूर्ण केल्यानंतर
आता सुरू झालं आहे नव्या प्रशस्त वास्तूमध्ये नव्या रूपात स्टार हेल्थ स्टुडिओ. 10,000 रुपयांमध्ये 10 किलो वजन कमी करण्याची सुवर्ण संधी. रिझल्ट न मिळाल्यास फी परत. कोणतीही फसवी स्कीम नाही. 6,000 स्क्वेअर फुटांचा प्रशस्त जिम एरिया. मी 40 दिवसात 20 किलो वजन कमी केलेलं आहे. 40 दिवसात 22 किलो वजन झालेलं आहे. याबरोबरच वेट मॅनेजमेंट, वेट गेन, बॉडी शेपिंग, बॉडी स्कल्प्टिंग, एरोबिक्स, झुंबा. चला तर मग आजच प्रवेश निश्चित करा आणि आपलं आरोग्य निरोगी ठेवा. निरोगी आरोग्याची गुरुकिल्ली स्टार हेल्थ स्टुडिओ. HF Jewelers, change your style. शिक्षणाची सुरुवात होते घर सोडण्यापासून, आणि जेव्हा करिअरचा प्रश्न असेल तेव्हा गाव सोडलं पाहिजे. आई वडील नेहमीच आपल्या मुलांची काळजी घेतात आणि आम्ही त्यांच्या करिअरची. MSBTEचा अभ्यासक्रम डिझाईन करण्यात सहभाग असणारं आणि तज्ज्ञ प्राध्यापक वर्ग असणारं कॉलेज म्हणजेच न्यू पॉलिटेक्निक. 100% सिलेबस कव्हरेज, सुसज्ज लॅब, वर्कशॉप, इंटरनेट लॅबसह बुक बँकेची सोय, शासनाच्या BC, OBC, EBC आणि मायनॉरिटी अशा सर्व फ्रीशिप देणारं न्यू पॉलिटेक्निक, चेतन मोटर्स समोर, शांतीनगर, उचगाव, कोल्हापूर. फोन 0231 261 51 68 आणि 261 54 87. जीवनाच्या आर्थिक बाजूला भक्कम आधार. श्रीपतराव दादा सहकारी बँक भारतीय रिझर्व्ह बँकेच्या प्रणालीनुसार कार्यरत असणारी, जिल्ह्यातील ग्रेड 1 दर्जा प्राप्त असणारी अग्रगण्य बँक. 1800 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल, 0% NPA, RTGS सुविधा, अत्याधुनिक लॉकर्स, स्वमालकीच्या मुख्य कार्यालयासह 3 शाखा. नवीन 3 शाखांना RBI कडून मंजुरी आणि आता सुरू होत आहे ग्राहकांच्या सोयीसाठी कोर बँकिंग प्रणाली. श्रीपतराव दादा सहकारी बँक ग्राहकांच्या गरजा आणि विश्वास यांना सामर्थ्य मिळवून देणारी बँक. श्रीपतराव दादा सहकारी बँक 573E, शाहूपुरी पहिली गल्ली, कोल्हापूर. फोन 266 66 15. पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग क्षेत्रातील करिअरचं नवं क्षितिज गाठण्यासाठी कोल्हापूरच्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे पॉलिटेक्निक कॉलेज, डॉक्टर बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी अर्थात BSIET, उच्च शिक्षित आणि अनुभवी प्राध्यापक वर्ग, इंटरनेट सेवेसह सुसज्ज कम्प्युटर लॅब, आधुनिक प्रयोगशाळा तसंच वर्कशॉप, प्रशस्त ग्रंथालय, शिवाय मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल, कॅम्पस इंटरव्ह्यू मार्फत नोकरीतील संधींसाठी तज्ञांचं मार्गदर्शन. याच बरोबर विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिपची सुविधा. मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, सिव्हिल, कम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग बरोबरच सेकंड शिफ्ट मधील मेकॅनिकल आणि सिव्हिल इंजिनिअरिंग साठी सुद्धा प्रवेश सुरू. डॉक्टर बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, 2130 E वॉर्ड, ताराबाई पार्क, कोल्हापूर. फोन 0231 265 86 13. बातमीपत्रात अखेरच्या भागात आपलं स्वागत. जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आयोजित लोकशाही दिनात 70 तक्रार अर्ज दाखल झाले. यात सर्वाधिक 41 अर्ज महसूल विभागाशी संबंधित होते, तर महापालिकेच्या लोकशाही दिनात 8 अर्ज दाखल झाले. महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचं आयोजन केलं जातं. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या लोकशाही दिनात 70 अर्ज दाखल झाले. सर्वाधिक 41 तक्रारी महसूल विभागाशी संबंधित आहेत. जिल्हा परिषद 11, पोलीस विभाग 4, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था 11, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख विभागाशी संबंधित 2 तक्रारी दाखल झालेत. तसंच सार्वजनिक बांधकाम विभाग, कृषी विभाग, सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाशी संबंधित प्रत्येकी 1 अर्ज लोकशाही दिनात दाखल झालाय. मागील महिन्यात दाखल झालेल्या 192 पैकी 36 तक्रारी निर्गत करण्यात आल्या. दरम्यान महापालिकेच्या लोकशाही दिनात एकूण 8 तक्रार अर्ज दाखल झाले. त्यामध्ये शहर अभियंता विभागाशी संबंधित 6, उद्यान विभाग आणि नगर रचना विभागाशी संबंधित प्रत्येकी 1 तक्रार अर्ज दाखल करण्यात आलाय. भिकारी आणि फुटपाथवर झोपलेल्या प्रवाशांची हत्या करून कोल्हापूर शहरात दहशत माजवलेल्या दिलीप लहरिया याची आज पुणे इथल्या प्रादेशिक मनोरुग्णालयात रवानगी करण्यात आली. त्या ठिकाणी लहरियाची शारीरिक आणि मानसिक तपासणी होणार आहे.
पोलिसांनी आज सकाळी लहरिया याची रवानगी येरवडा इथल्या प्रादेशिक मनोरुग्णालयात केली. कोल्हापूर शहरातील रस्त्याकडेला झोपलेल्या भिकारी आणि फिरस्त्यांचे डोक्यात अवजड वस्तूंचा प्रहार करून खून होण्याच्या घटनांमुळे शहरात भीतीचं वातावरण पसरलं होतं. पोलिसांनीही रात्रंदिवस बंदोबस्त वाढवून तपास यंत्रणा गतिमान केली होती. शेवटी पोलिसांनी या खुनातील संशयित दिलीप केवलसिंग लहरिया या परप्रांतीय तरुणाला अटक केली होती. त्यानं 3 खुनांची कबुलीही दिली. त्याची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. या सिरियल किलरच्या मानसोपचार तपासणीसाठी न्यायालयानं वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अभिप्राय मागितला होता. जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर LS पाटील यांनी तो न्यायालयात सादर केला होता. त्यामुळे दिलीप लहरिया हा मनोरुग्ण आहे की नाही याच्या तपासणीसाठी आज लहरियाची पुणे इथल्या येरवड्यामधील प्रादेशिक मनोरुग्णालयात रवानगी करण्यात आली आहे. भारत आणि पाकिस्तान या 2 देशातील तणाव दूर करून सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतलाय. यासाठी विद्यार्थ्यांनी कन्याकुमारी ते इस्लामाबाद अशी सायकल मोहीम सुरू केली आहे. या विद्यार्थ्यांचं कोल्हापुरात आगमन झालं. या मोहिमेअंतर्गत काही शहरातील शाळा महाविद्यालयांना भेटी देऊन जागृती करण्यात येणार आहे. जागतिक महायुद्धामुळे दुभंगलेले युरोपीय देश एकत्र आले. त्यामुळे त्या देशात शांतता नांदू लागली. मात्र याच्या नेमकी उलटी स्थिती भारतीय उपखंडात आहे. सांस्कृतिक समानता असूनही देश विखुरलेले आहेत. भारत पाकिस्तानमध्ये तर नेहमीच तणावाचं वातावरण असतं. त्यामुळे हा तणाव दूर करण्यासाठी दिल्ली विद्यापीठातील प्रवीण कुमार सिंग, विकास, हर्ष, नारायण, चौधरी, देशपाल, राधेश्याम या विद्यार्थ्यांनी जागृती मोहीम सुरू केली. यासाठी त्यांनी कन्याकुमारी ते इस्लामाबाद अशी सायकल मोहीम 1 जूनपासून सुरू केली असून ते महत्त्वाच्या शहरांतील शाळा महाविद्यालयांना भेटी देऊन दोन्ही देशात शांतता नांदावी यासाठी जागृती करणार आहेत. आज या विद्यार्थ्यांचं कोल्हापुरात आगमन झालं. दुपारी ते साताऱ्याला रवाना झाले. भारतीय उपखंडातील देशांचा महासंघ स्थापन करणं हा या मोहिमेमागचा मुख्य उद्देश आहे. तो हमारा मकसद ये है कि ये सब कॉन्टिनेंट जो कि भारत, पाकिस्तान, बांग्लादेश, श्रीलंका, नेपाल और तमाम देशों को लेकर के मिलता है, इसमें यूरोपियन यूनियन की तरीके से एक मॉडल बने जहाँ पर कोई बॉर्डर की इस तरीके की समस्या ना हो. जैसे यूरोप का आइडियल मॉडल है, वैसे हम लोग अपने पड़ोसी देशों के साथ रिश्ते रख सकें और एक दूसरे के साथ ट्रेड और तमाम भाईचारे को बढ़ा करके एक खूबसूरत दुनिया बना सकें. हे विद्यार्थी रोज 70 किलोमीटर प्रवास करत आहेत. प्रवासात ते वी लव्ह अवर नेबर पाकिस्तान या विषयावर लोकांच्या सह्या घेऊन दोन्ही देशांच्या शासनाला देणार आहेत. 14 ऑगस्टला वाघा बॉर्डरवर भारत आणि पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन एकत्रित साजरा केला जाणार असल्याचं मोहिमेतील सदस्यांनी सांगितलं. स्वर्गीय रघुनाथ खटावकर प्रतिष्ठानच्या वतीनं तबला वादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मुंबईच्या स्वप्नील भिसे यांच्या तबला वादनानं प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. कोल्हापुरातील स्वर्गीय रघुनाथ खटावकर प्रतिष्ठानच्या वतीनं संगीत आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून शाहू स्मारक इथं मुंबईच्या स्वप्नील भिसे यांचा तबलावादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भिसे यांच्या तबलावादनानं उपस्थितांची मनं जिंकली. यावेळी दयानंद खाडे, उत्तम पाटील, योगेश यादव, उमेश लाटकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. करवीर तालुक्यातील सडोली खालसा इथल्या 38 वर्षीय सौ शोभा प्रकाश पाटील या रविवार दिनांक 30 जूनपासून घरात कुणालाही न सांगता निघून गेले आहेत. ही महिला कोणाला आढळल्यास करवीर पोलीस ठाण्याशी किंवा 7709 62 53 44 या क्रमांकावर संपर्क साधावा. आता एक नजर सोन्या चांदीच्या दरांवर. शेवटी पुन्हा एक दृष्टिक्षेप आजच्या ठळक घडामोडींवर. ई-मीटर नोंदणीसाठी रिक्षा चालकांची प्रादेशिक परिवहन कार्यालयात आजही गर्दी. शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुदतवाढीची मागणी. IGM रुग्णालय शासनाकडे हस्तांतर करण्याच्या विषयांवरून नगरपालिका सभेत प्रचंड गदारोळ. जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागण्याचा विरोधकांचा निर्णय. डॉक्टर आणि रुग्ण यांच्यामध्ये सुसंवाद महत्त्वाचा. डॉक्टर्स डे निमित्त विशेष वृत्त. आणि 11वी प्रवेशासाठी कोल्हापूर शहरातून 13,000 प्रवेश अर्ज. 12,000 विद्यार्थ्यांना 33 महाविद्यालयांमध्ये प्रवेश. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.